कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा करा ज्ञानाबाई भलते या भावे शरण जाता भेटे पाळी तसे तुटी जन्मव्याधी न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा करा ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझे अनाथाची माये एका जनार्दनी पाय वंदित असे न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा करा ज्ञानाबाई महायुग पिठे तथे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमनं लक्कन्न ब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाचा यांचे केले स्मरण वे सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुजी ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारवा न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा करा ज्ञानाबाई प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्यशी परममूर्ती वारकरी संप्रदायाला ज्यांनी खऱ्या अर्थाने आधार दिला असे आपल्याच परिसरामध्ये दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा आणि त्या नाथरायाचा चार चरणाचा
सर्वांच्या पाठातील परिचयातील अभंग आहे आणि अभंगातून विश्व माऊली ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णन नागबाबा करतात. विठ्ठल विठ्ठल अनेक विशेषणाने माऊलीचं नागबाबा वर्णन करतात. कृपाळू उदार, महाराज म्हणतात माझे माऊली ज्ञानोबराय कृपाळू आहे, उदार आहे आणि त्या कृपाळू असणाऱ्या उदार असणाऱ्या माऊलीला माझा नमस्कार आहे. तया नमस्कार येता नाही वारंवार मी त्यांना नमस्कार का ते कसे आहेत. न पाही याती, याती पाहत नाही, जाती पाहत नाही. हो, न पाही याती नव्हे कुळही पाहत नाही. न पाही याती कुळाचा विचार. आता योगेश दादा छान लागले बरं का. भक्त करुणाकारा ज्ञानाबाई, ती ज्ञानोबराय भक्ताचे करुणाकार आहेत आणि ती भक्त आहे आणि खरे माऊली भक्तच आहे महाराज. आणि पुढे विशेषण वापरलं ज्ञानाबाई. भलतिया भावी, त्या ज्ञानाबाईला तुम्ही भलत्या भावीने शरण जा. तुम्ही जर त्यांना शरण गेले पण भलत्या जरी गेले, चांगल्या जात म्हणा नसते अपेक्षा, म्हणून भलत्या भावनेने जर गेले तर पाडी तसे तुटे जन्म व्याधी. व्याधी म्हणजे दुःख, जन्म मरणाच्या दुःखातून ती माऊली तुम्हाला निवृत्त करतील. हो, तसही जा. नव्हे नव्हे ते माऊली कसे आहेत. ज्ञानाबाई माझी, हा इथं माझं विशेषण लावलंय. माझे पहिल्या चरणात माझे आहे आणि याच्यात माझी, कारण त्यात ज्ञानोबरायचं वर्णन, याच्यात ज्ञानाबाईचं वर्णन. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ती ज्ञानाबाई माझ्यासारख्या अनाथाची माय आहे. एका जनार्दनी पाय वंदित असे मी त्या ज्ञानोबरायचे वेळोवेळा पायाचं वंदन करतो, असा अभंगाचा भावार्थ. अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा अल्पपर्याय असा सालाबाद प्रमाणे ही वर्षी आपल्या छोट्याशा आपलं या भव्य देवी स्वरूपामध्ये एवढ्या ती खेड्याची सगळ्या छोट्याशा नगरीमध्ये आपल्या भव्य देवी नगरीमध्ये सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आदरणीय हरिभक्त पारायण वैकुंठवासी ज्यांनी खऱ्या अर्थाने रामनगरला श्री रामनगर केलं असे वैकुंठवासी बाबुराव गुरुजी वहाग अण्णांच्या 8व्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा संपन्न होतोय. खऱ्या अर्थाने भाग्याचा उदय आहे. माझं काही भाग्य असेल अण्णाची सेवा करण्याचा मला योग आला आणि आमचे परमश्री आदरणीय अण्णांचे चिरंजीव उद्धवजी वाघ साहेब यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली श्रीमती गंगा भागीरथी लीलाबाई वाघ आई साहेबाई आहे, शिवाजी नानाही आहेत, अक्रूर दादा, दीपक दादा आणि ज्ञानेश्वर माऊली या सर्वांचा हा परिवार त्यांच्या माध्यमातून सेवा आलेले खऱ्या अर्थाने पुण्यवान आणि त्यांच्या पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य हे आपल्या उदयाला आलंय. याचा अर्थ आपल्याला गुरुजीच्या पोटी यांना जन्म मिळाला. हे कुठेही शक्य नाही. संत एक तर पुढंच येत नसतात. संत अवतार लेण्यासाठी महाराज म्हणले जिथं पुण्य भूमी क्षेत्र आहे आणि पूर्व सुकृत असेल अशाच्याच पोटी संत अवताराला येतात. प्रस्तावना आहे, आपण पुढे बोलू प्रमाणावर. खऱ्या अर्थाने भाग्यवान परिवार आहे की गुरुजीच्या माझ्या वडिलाची मिरासी का देवा हे अभिमानाने म्हणावं. तुझी चरण सेवा पांडुरंगा, वडिलांच्या माध्यमातून या परिवाराला पांडुरंगाची सेवा करण्याचा योग येतोय. आणि खऱ्या अर्थाने गुरुजी ना संत अवताराला येतात, कुठे नाही. तिथे हरीची दास जन्म Thank you.
गुरुजींसाठी महाराज म्हणले अरे हरीचे दास हे कुठे अवताराला येत नाही, कुठे जन्म नाही, पवित्र ते कुळ. अरे कुळ हे पवित्र असावं आणि पावन ही भूमी असावी. पवित्र ते कुळ, पावन तो देश. फक्त तेथे हरीचे दास जन्म घेते आणि त्या हरिदासाच्या पोटी या वाघ साहेब असेल, अक्रोदादा असेल, आदरणीय साहेब असेल, आईच्या ताई साहेब असेल, सोपं नाही महाराज. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. तुकोबरा म्हटले देवा अरे मला काहीच नको, धन नको, द्रव्य नको, या काही गोष्टी नको, फक्त एक कर मला हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल. हे सगळ्यात मोठं माझं भाग्य असेल. विठ्ठल विठ्ठल. याच्यासारखं भाग्य जगात कोणतं नाही आणि ते भाग्य मला वाटतं परिवाराला लाभले. खरोखर छान योग्य. आणि खरा दाता कोणाला म्हणतात नाही ते. आज हा सोहळा चाललोय, हा गुरुजीच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चाललोय. गुरुजींना आहे तोपर्यंत परमार्थ केला, याच्यात नवल नाही, परिसरातून करून घेतला आणि गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आपल्याला हरिनामाचं गोडी आणि नामचिंतन करण्याचा योग येतोय. महाराज म्हणले याच्या सारखा दाता जगात कोणी नाही. विठ्ठल आणि हेच महत्वाचं आहे. त्या माध्यमातून परिवारातून आलेली सेवा. सर्व उपस्थित टाळकरी मंडळी, आपल्या महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मुली आहेत, विद्यार्थी आहेत. बरे दोघी तरी तुम्ही जानाबाई मुक्ताबाई आहे. मला वाटलं आज येते का नाही कोणी काय सांगा. आभाळे गरमध्ये आणि गरमी काय असावी हे आता तुम्ही बसले, तुम्हाला इकडून जरा झोड घेते. गुरुजी तुमचं जमलं आता पलीकडे गेले, पण आता फोकस आमच्या योगेश दादा नाही असा लावला ते लाज गोरा पाणी पण फोकस माझ्या चेहऱ्यावर लावला. दिसलो पाहिजे ना थोडा. त्याची ऐक नाही थंडी, आपलं थंडी नाही सॉरी, गरमट आभाळ आहे आणि आभाळाच्या शेवाच होती की नाही हे मी सांगता येत नव्हतं. परंतु असो तिकडं जायचं नाही. आज सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, माझे जिवलग मित्र, गोड वारकरी व्यक्तिमत्व, ज्यांच्या गाथा कंठस्थ आहे. तुकोबरायचा गाथा मुखोद्गत आमचे उद्धव महाराज टाकसाल. टाळी वाजवा जोरदार. आपण जशा गप्पा करतोय ना तसे अभंग त्याच्या मुखातून पाठांतर झालेले. गोड व्यक्तिमत्व ते उपस्थित आहे. आमचे गुरुजी आहे, ओम दादाही आहेत. आमचे गुरुजी आहे, एकूण डॉक्टर साहेब आहे, रेणके महाराज आहे. आता गुरु रे बाबाही उपस्थित आहे. थोडे मोठे मंडळी असणार काय काय असतात मी खऱ्या अर्थाने. रेणके महाराज आमचे, अंकुश मामाही आलेत, है की. महिला मंडळी आमच्या हरिभक्तपरायण. भेरेताई टावर खालीच रेंज नसते कधी कधी. भेरेताई आहेत आणि सगळ्याचा हे म्हणजे काय म्हणते जयस्वाल युट्यूब. मला 2-3 आता खरं मोठ कीर्तनाचा जर बिघडत असेल महाराज आता एक सिस्टम आणि चॅनल मी कधीच लावू देत नाही. परंतु ती एवढ्या अपेक्षेनं येतात, लावतात. ती कुठेही असू द्या, पत्रिका पाहिजे, स्टेटस पाहिजे, ते येतात. मी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. जर वर गेलो असतो गुरुजी आज फार मोठा असतो, पण ती लोभ आपण केला नाही. असो काय एखादा शब्द जातो वगैरे, अपभ्रंशही होतो अभंगाचा आपल्याकडून. चला तिकडे जायचंही नाही म्हणून सर्वांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आलेली. फक्त 1 तास राहिला. 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करूया. खऱ्या अर्थाने तब्येतही बरी नाही, नेमकंच गावाकडून आलोय. परंतु अभंग मी वेगळा निवडला होता. हा एक एक विठाबाई माझे पंढरीची आई. आज मातृदिन आहे म्हणून हा अभंग निवडला. पण आम्ही आई साहेब आम्ही मध्ये बसलो, वकील साहेब. कालच विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला आणि त्या सोहळ्यावर मी नेमकं आळंद घेऊन आलो. सहज आमची चर्चा झाली. भाग्यवान हा सप्ताह सुद्धा विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा 750व्या जन्मोत्सवात येतोय. हे आपलं भाग्य आहे महाराज, हे आपलं भाग्य आहे. हो म्हणून तुम्हालाही आम्ही बरेच सगळे लोक महाराष्ट्रातल्या आळंदीला जाऊन आले, पण तुम्हाला जाता नाही आलं. तुम्ही माऊलीचा जन्मोत्सव इथंच साजरा केला. विठ्ठल म्हणून मी माऊलीचा अभंग सहज वेळेवर बाबा चला बदल व्हावा. आता बाकी अभंग नेहमी घेत राहणार आहे, पण हे काही कारणासह आणि कार्यकारण भाव कीर्तनकाराला समय सूचकता असावी, आहे की नाही. नाही तर 13व्याचं कीर्तन उजळलेले भाग्य. आता आम्ही अर्धच घेऊन जाणार नाही चालत का. म्हणून विषयांतर नकोय. आणि त्या माऊलीच्या जन्मोत्सवानिमित्त
थोडंफार आपल्याकडून माऊलीचं वर्णन व्हावं या पद्धतीने मी अभंग निवडला. विठ्ठल महाराज नाथ बाबाचा आहे आणि वर्णन मात्र माऊलीच आहे. हेच विशेषण आहे. वर्णन करणाऱ्याहून वर्णनाची किंमत ठरत असते, डाळीच्या वर्णाची नाही. हे डोक्यात तुमचं हा डाळीच्या वर्णाची बी वर्णन करणाऱ्याहूनच ठरत असते. पण चला वर्ण विषय काय आहे हा वर्णन करणारा अवलंबून. वर्ण विषय अधिकारी आहे पण त्या अधिकारी व्यक्तीची वर्णन करणारा हा जर पांचट असेल त्याला किंमत नाही. हा वर्ण विषय योग्य असावा, वर्णन करणाराही योग्य असावा. काही काही वर्णन करणारे अधम असतात. हा वर्ण विषय अधमच असतो. वर्णन करणारा काय मध्यम असतो. हा वर्ण विषय मध्यम असतो. पण आजचं वर्णन यथार्थ आहे आणि वर्णन करणारे सुद्धा योग्य आहे. पार्श्वभूमी जर पाहू गेलो वर्णन करणारी व्यक्तीही योग्य आहे आणि ज्यांचं करायचंय ते विश्वमाऊली ज्ञानोबा. आणि जे करणारे ते कोण आहे? कोण म्हणलं भोसले महाराज? हा नाथ बाबा आहे. नाथ बाबा. नाथ बाबाचं काय वर्णन करायचं पाहू गेलो महाराज तर आपल्याला नाथ बाबाकडे जायचंच नाही. सगळं कीर्तन त्याच्यावर होईल. वर्णन नाथ महाराज करतात, संत आहे. आणि वर्णन ज्यांचं करायचं ते सुद्धा काय आहे? संत आहे. याचा अर्थ असा आहे संतांचं महत्व कळणारे आम्ही तुम्ही योग्यच नाही. आणि संतांचा महात्म्य जर कळायचं असेल तर महाराज म्हणले त्याच्यासाठी संतच व्हावा लागेल तरच त्यांचं महात्म्य कळेल. विठ्ठल हो संताचा महिमा शांतिकाचे काम लक्षण नाही. आपण शब्द पाठांतर करून शब्द पांडित्य दाखवू शकतोय पण शब्द ज्ञानाने संताचा महिमा करणार नाही. शाब्दिकाचे काम नाही येते मग इथे कोणाचं काम आहे? संताचा महिमा संतची जाणती दुर्लभया गती अनेकांचे आपलं कोण होणं शक्य नाही. त्यासाठी संतच असावा. गुरुवरांच्या मुखातले शब्द संत हे थोर आहे आणि थोराचं वर्णन करायचं असेल त्याला थोरच लागतात, त्याला पोरायचं कामच नाही. बा विठ्ठल थोर आहे आणि विश्वमाऊली ज्ञानोबराय थोरच आहे महाराज. याच्या पुढे बोलू का? वर्णन हे इतकं विशेष आहे. या वर्णनासारखं वर्णन जगात योग्य कोणाचं आहे हे ध्यानात का? याचं कारण आहे तुकोबरायने वर्णन करणं वेगळं, हा निळोबरायने वर्णन करणं वेगळं, नामदेव महाराजांनी वर्णन करणं वेगळं आणि या ठिकाणी नाथ बाबांनी वर्णन करणं वेगळं. याचं कारण असे वर्णन ज्यांचं करायचंय तेही विष्णूचा अवतार आहे आणि वर्णन जे करतात ते सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. विठ्ठल महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा विष्णूचा अवतार आहे आणि जे वर्णन करतात तेही कोण आहे महाराज? भानुदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. वर्णन करणारे सुद्धा महाविष्णूचे अवतार आहे म्हणून त्यांचं महात्म्य काय याचा योग्य अभंगातून मानणारे नाथ बाबा. विठ्ठल आपणही वर्णन करतो. आता सासू जावाचं वर्णन करणं पायाला पांचट वर्णन म्हणतात. माध्यम वर्णन मध्यम होऊ शकतंय. हा बायकोने नवऱ्याचं वर्णन करणं आता करावाच लागणार आहे. त्याला अर्थ हे वर्णन करतात. 4-5 जणी बसल्या अशा दिवाळीच्या मला माहेरून आल्या नवीन लग्न झालेल्या आणि ते चर्चा झालं का ग बाई तुमचं वातावरण कसं काय घरचं? सासू सासरे पती मिस्टर कसं काय, दाजीबा कसं काय? बरं एक वातावरण. ती बाई विचारूच नको.
आणि नेमके 2-4 दिवस असे जाईल झालेले, काहीच माहित नसतं. विचारू नको असं वातावरण घरचं एकदम गुणवान माणसं आहे. हा दाजी किती शिकलेले, अगं मा विचारूच नको, केलंही शिकलेले, हिला माहित नसतं किती शिकलेले तरी त्याने जर अक्षर काढलं लिहिलं ना इतकी हुशार आहे. हा त्यांनी वाचलेलं कोणालाच वाचता येत नाही, इतकी हुशार आहे. हा उस्तवाड आहे. त्यानं जर काही आता ते म्हणत नाही, त्यानं जर काही लिहिलं बा की कोणालाच वाचता येत नाही, इतकी हुशार आहे. ती लागतो तरी बरं आहे, तुझ्यापेक्षा माझे जास्तच हुशार आहे. कसं काय ग, म्हणजे तुझ्या नवऱ्यानं लिहिलेलं पत्र कुणाला जर वाचता येत नसल, पण माझ्या नवऱ्याने लिहिलेलं पत्र त्यांनाच वाचता येत नाही. पहा वर्णन योग्य नाही. प्रेमापोटी केलेलं वर्णन, पण आजचं प्रेमापोटी नाही, आज इतकं यथार्थ वर्णन आहे. आणि त्या वर्णनातून नाथ महाराज अनेक अभंगातून विशेषण देतात. महाराज विठ्ठल विठ्ठल. पत्नीनं पतीचं वर्णन करावाच लागेल. पतीची मता करावं लागेल का? पत्नी पती तिचा देव आहे. भरताराच्या माने भरताराचं वर्णन तिला करावं लागेल. देवाचं वर्णन भक्ताला करावाच लागेल. पहिलं भक्ताचं वर्णन भक्त करतात. याच्या पुढे एक सांगतोय, वर्णन करताना नाथराय ज्ञानोबरायचं वर्णन करतात. कालामध्ये बदल आहे. ज्ञानोबराय हे 12व्या शतकातले संत आहे आणि नाथबाबा 15व्या शतकातले संत आहे. अहो गावही वेगळे भिन्न, घरातले माणसं घरातल्याच करतील सोडा. नाथबाबा पैठणचे आणि ज्ञानोबराय आपेगावचे. याच्या पुढे चला, दोघांच्या सांप्रदायिक सुद्धा भिन्नता आहे. नाथराय हे दत्त परंपरेचे आणि ज्ञानोबराय हे नाथ परंपरेचे. एवढी परंपरा भिन्न आहे, तरी भिन्न परंपरा असून, भिन्न गाव असून, भिन्न नवे कुळही भिन्न आहे. याच्या पुढे सांगतोय, कालही भिन्न आहे, तरी सुद्धा ते त्यांचं यथा योग्य वर्णन करतात आणि त्या वर्णनाचे विशेषण देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. महाराज म्हणले ज्ञानोबरायचं वर्णन आणि खऱ्या अर्थाने वर्णन करायचं असेल, गुणगान करायचं असेल, भजन करायचं असेल तर संतांचं करावं. दादा म्हणतात संतांचं वर्णन केल्याचा फायदा आहे.
काय फायदा आहे पवित्राची होय. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गायक चला हेही लागू होऊ शकतं आलोगा चला. परंतु संतांचा भजन केलेल्याचा फायदा महाराजांना त्यांचं वर्णन जरी केलं तर वर्णन करणाऱ्याला पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नावे. सज्जन संताचं नाव घेतलं तर पुण्य होतं याच्यात नवल नाही. अरे त्या संताचं नाव घेतलं तर पाप सुद्धा नाहीस होतं. पाप काय होतं तुका म्हणे जाते तुका म्हणे पापे जाती संताची जपे. संताच्या जपाने पाप जात संताचं नाव घेतल्यानं पुण्य होतं याच्यात नवल नाही. महाराज म्हणले अरे त्या संताचं नाव जरी घेतलं तर यम सुद्धा थरथर कापल्याशिवाय राहत नाही. तुकाराम तुकाराम संताचं नाव घेतलं तर तुकाराम तुकाराम. अरे नाम घेता कापे यम सुद्धा थरथर कापतोय. आता याच्या चिंताने बरं दिलं गोष्टी टाळे वाजायला. महाराज म्हणले त्या संतांचं गुणगान गायलं भजन केलं वर्णन जरी केलं तर तयाच्या चिंताने तरतील दोषी. दोषी सुद्धा तरतील जळतील राशी पातकांच्या. राशीच्या राशी जरी असेल तर ते पाप सुद्धा जळून जाईल. जळतय महाराज म्हणून पहा. म्हणून संतांचं वर्णन करायचं. म्हणून माऊली वर्णन करतात नादऱ्या ज्ञानोबरायचं. काय वर्णन करतात पहिलं विशेषण दिलं कृपाळू. ज्ञानोबराय कसे कृपाळू. या जगात दोनच माणसं आहे कृपाळू माणूस. एक पहिला आहे देव आणि दुसरा आहे संत. जगात देवासारखा कृपाळू कोणी नाही आणि संतासारखा कृपाळू कोणी नाही. देव किती कृपाळू आहे मला म्हणले. देव कृपाळू आहे. अरे तो कृपा करुणा सिंधू. अरे हा कृपाळू आहे कृपेचा सिंधू आहे. नवे नवे तो कृपाळू आहे. काय करतो पोषितो जगासी एकला तो. आपला पालन पोषण करतोय एवढा कृपाळू. किती कृपाळू दोन क्षणात सांगतोय. स्तनामध्ये वीज भरून मारण्यासाठी पुतना मावशी आली तरी तिचा सुद्धा सांभाळ ईश्वरानेच केला. जी मारायला येणार आहे तिला सुद्धा मारून मोक्ष दिलाय एवढा तो कृपाळू आहे. याच्या पुढे बोलू का. शिवे देणारा शिशुपाल आहे तोपर्यंत सांभाळ देवानीच केला परंतु मेल्यावर सुद्धा त्याला मोक्षाला पाठवलं एवढा देव कृपाळू आहे. विठ्ठला विठ्ठला.
दृष्टांत सांगतो तुम्हाला कळेल असा, थोडं नाविन्य पडत. देव कृपाळू, जे देवाचं भजन करतात त्यांचा सांभाळ करतो, याच्यात नवल नाही. जे देवच नाही म्हणतात की देवाला न मानणारे त्यांचा सुद्धा सांभाळ करतो. अनाथ जीवाचा करीतो सांभाळ. सगळ्यांचा सांभाळ करतो. जे देवाचं भजन करते त्यांचाही करतो, जे रात्रंदिवस आता म्हणतील बरेच शिव्या देतील त्यांनाही सांभाळ देवच करतो. आपल्या हाकेला धावून येणारा तो परमात्मा आहे, म्हणून देव कृपाळू. विठ्ठल चला, एक वेळेस काय झालं, देव किती कृपाळू पहा. एक श्रीमंत शेठजी रात्री 12-1 वाजले, झोपच आहे ना गुरुजी. काही पैशाने श्रीमंत असतात तर झोपेने दरिद्री असतात. काही पैशाने दरिद्री असतात ते माणसं मात्र झोपेने श्रीमंत असतात. पैसा लय असतो महाराज, काही काही पैशाच्या गादीवर झोपलेले असते अमोल, पण झोप कोणी नेतं का काय, सगळं चित्त त्या गादीतच असतं, झोपच लागत. श्रीमंत पण झोप लागे ना, मग त्याच्या सहज मनात आलं तर जवळ मंदिर आहे, घरी जागर राहण्यापेक्षा फेरफटका करून मंदिरातून जाऊन येऊ. मंदिरात आला, देवाचं दर्शन घेतलं आणि निघालास तर क्षणात त्या पायरीच्या बाजूला देवाचं भजन करणारे एक सद्ग्रस्त त्याला दिसला. म्हणजे काय रे दादा, एवढी रात्र झाली, रात्रीचे 2 वाजलेत आणि तू देवाचं भजन करतो, का आला बरं रात्री भजनाला? त्यानं गोड उत्तर दिलं. तो म्हणला, दादा येण्याचं कारण आहे, जगातले दरवाजे माझे बंद झाले तेव्हा मी या देवाच्या दरवाजात आलो. असं काय झालं, जगातले दरवाजे बंद झाले? सांगितलं, माझी पत्नीचं ऑपरेशन आहे, हॉस्पिटलला पत्नी आहे, उद्या सकाळी ऑपरेशन होणार आहे, पण ऑपरेशनासाठी पुरते पैसे माझ्याकडे नाहीये. सगळे पाहुणे रावळे गणगोत्र परिवार जावाई वाई सगळ्यांचे दार फिरणं बंद झाले, कोणी पैसा दिला नाही आणि आहे थोडाफार पैसा तो ऑपरेशनाला पुरेसा नाही, म्हणून ह्या ईश्वराच्या दरवाजात आलो. शेवटचा उपाय हा परमात्मा. जगाचे दरवाजे बंद झाले तेव्हा याच्या दरवाजात यावं लागलं. आता ऑपरेशनाला पैसे नाही आणि उद्या जर ऑपरेशन झालं नाही तर माझी पत्नी वाचणार. हे ऐकल्याबरोबर त्यांना खिशातले जेवढे पैसे होते तेवढे त्याच्या हवाले केले. दादा हे पैसे घे आणि एक काम कर, ऑपरेशन कर, आणि एक काम कर, जर तुला कमी पडलेच अजून मी माझं कार्ड देतो, व्हिजिटिंग कार्ड, याच्यावर तुम्हाला संपर्क कर, मी दवाखान्यात येऊन तुझं बिल भरायला तयार आहे, घे माझा नंबर. त्याने सांगितलं, दादा तुम्ही पैसे दिले धन्यवाद, पैसे देणारे धन्यवाद, माझा पत्ता घे, कार्ड द्यायला लागला, मला कॉल कर. म्हणे मला तुमचा पत्ता नको. मग काय करा तुमचा पत्त्याचं, पण मला ज्याचा पत्ता सापडलाय त्याने एवढ्या रात्री तुम्हाला झोपेतून उठून मंदिरात बोलून मला पैसे दिले, मला त्याचा पत्ता पाहिजे. बस, कोणाच्या पत्त्याची काय तुमचा पत्ता आता घेणार, पण तुमची सर्व क्रिया भागवली हे त्या ईश्वरानं भागवले. आता त्याचा पत्ता आहे ना माझ्याकडे, तुमच्या पत्त्याची गरजच नाही. ज्या दिवशी तुम्ही देवाच्या संपर्कात येतील त्या दिवशी जगातले संपर्क आपोआप तुमच्या चरणाजवळ आल्याशी राहणार नाही, त्यांची गरजच भासणार नाही. एवढा भगवान परमात्मा कृपाळू आहे. पोषितो जगासे एक आणि माऊली कृपाळू आहे. किती कृपाळू आहे पहा. खरी वारकरी परंपरा पहिली होती महाराज, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. आपला नंबरच नव्हता. खरं सांगू का, खऱ्या अर्थाने पूर्वीचे गुरु असायचे, जोपर्यंत गुरु आहे तोपर्यंत शिष्याला गुरु होता येतच नव्हतं. माऊलीची एवढी कृपा झाली, गुरु असताना शिष्य गुरु व्हायला लागला. पहिली परंपरा. ही परंपरा संप्रदायाची चालत आली. हे आदिनाथ उमा बीज प्रगटले. एक दिवस भोले बाबा पार्वती एका तळ्याच्या काठावर बसल्या आणि ते म्हणले का, एक काम करा ना, तुम्ही अखंड महादेव आहात, महादेव बडे देव सब देवंगे बाबा, तुम्ही सगळ्या देवाचे देव, मग तुम्ही भजन कोणत्या देवाचं करता, मला ते गुह्य तत्वज्ञान सांगा. एका सागराच्या तळ्याच्या पडवर महादेव पार्वतीला तत्वज्ञान सांगतात आणि सांगता सांगता पार्वतीला लागली व झोप. आता कीर्तनाचं परमार्थातून झोपेचं काय वाकडे ते मला माहित नाही, पण लागली पार्वतीला झोप. आता तिथं जर पार्वतीला झोप लागली असं तिथं शांताबाईला झोप लागल्याच्यात नवर. आणि तिथून एक कवी नारायण चालले होते. ते विष्णूचे अवतार होते. कवी नारायण चालले, त्यांनी पाहिलं मोठे माणसं आहे, मोठे माणसं दोन एकत्रित आले, याचा अर्थ त्यांची काही चांगली चर्चा आहे. महादेव आणि पार्वती
याचा अर्थ काहीतरी चर्चा छान चालली असावी. ती वर येतात, तळ्याची पाळू चोड लिहून पाहतात, महादेव तत्वज्ञान सांगतात. पार्वती ढाराडूर पंढरपूर गेली बा झोपी. मग त्याने सांगितलं एवढं गुह्य तत्वज्ञान सांगतात आणि वाया चाललंय, याचा काय तर उपयोग जगाच्या कल्याणासाठी व्हावा. म्हणून त्यांनी काय केलं, त्या तळ्यातल्या पाण्यात मासा होता, त्यात माशात आपलं रूप प्रगट केलं आणि खालूनच ओंकार द्यायला सुरुवात केली. ओंकाराला सांगणार वाटलं पार्वती जागी. महादेव सांगत गेले. सहज डोळे उघडले, पाहतात पार्वती झोपेल. अरे पार्वती जर झोपलेली मग हुंकारा कोण देते? पुन्हा डोळे लावले, पाहतात हुंकारा चालू झाला. मग कान दिला दिशेनं, पाण्यातून आवाज येतोय. राग आला, ज्ञान कोणीतरी चोरून श्रवण करतय. मंडपातच काय येऊन बसायचंय, कीर्तनही चोरून ऐकू नये, ज्ञान चोरून श्रवण करू नये, समोर येऊन बसावं तर तो ज्ञानाचा अधिकारी. राग आला महादेवाला, त्रिशूळ घेतला, पाण्यात फेकून मारला. माशाच्या कानाला छिद्र पडलं. मग कोण आहात? प्रगट व्हा. कवी नारायण प्रगट झाले, सांगितलं क्षमा करा अपराध. देवा क्षमा करा, मी कवी नारायण आहे. तेव्हापासून कानाला छिद्र पडलं, तेव्हापासून नाथ परंपरेमध्ये कानाला छिद्र पाडण्याची परंपरा सुरू झाली. विठ्ठल सांगितलं कवी नारायण तुम्ही? म्हणे हो. मग असं चोरून ज्ञान का श्रवण केलं? आई साहेब झोपल्या देवा. मला वाटलं हे वाया जाऊ नये म्हणून माशाच्या पोटात शिरून मी ज्ञान श्रवण केलं. तेव्हा कवी नारायणाचा नामकरण विधी झाला. महादेवानं त्यांचं नाव ठेवलं मच्छिंद्रनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. वारकरी संप्रदायामध्ये पार्वती विशेष महत्व आहे. पार्वतीनं प्रश्न केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना वारकरी संप्रदायाची उत्पत्ती झाली. विठ्ठल तत्वज्ञान सांगायला आला. पण आदिनाथ उमा बीज प्रगटले. वारकरी संप्रदायाचं बीज हे आदिनाथ उमा यांच्या संवादातून प्रगट झालंय आणि मच्छिंद्रा लाधले. सहज, मुद्दाम नाही, सहज चालले होते म्हणून वर गेले, पाहतात मच्छिंद्राला लाधले. सहज असते ते. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवळाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती. तर इथपर्यंत एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य ज्ञान आलं मला. तिसरा त्यांनी बोचरे महाराजांसारखा घेतला, काही गरजच नाही पडली ना का. आणि पुन्हा एक महत्वाचं ध्यान घ्या, हे गुरु शिष्य कोणी दुसरे तिसरे नाही. महादेव विष्णू, महादेव विष्णू, महादेव विष्णू. त्यांनी ब्रह्मदेवाला मध्ये घेतलं नाही का. ब्रह्मदेवाला डागी ब्रह्म कन्येशी धरू जाय. ब्रह्मदेव सुद्धा त्याचा अधिकारी नाही बा. मग पहा, महादेव महादेवच आहे. मच्छिंद्रनाथ विष्णुदेव आहे. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महादेवाचा अवतार आहे. गहिनीनाथ विष्णुदेवाचा, गहिनीनाथ महादेवाचा अवतार आहे. आपलं मच्छिंद्रनाथ महादेवाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्ष, गोरक्ष विष्णुदेवाचा. गोरक्षाने गहिनीनाथ, गहिनीनाथ महादेवाचा. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथ महादेवाचा. गहिनी विष्णुदेवाचा आहे. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. एक गुरु एक शिष्य, विष्णू महादेव, विष्णू महादेव, विष्णू महादेव परंपरा आहे. पण ज्ञानोबाईने विचार केला, हे एक गुरु एक शिष्य परंपरा चालत राहिली, माझा अज्ञानी समाज वंचित राहील. मग त्यांनी काय केलं महाराज, ते लोपत आलेलं ज्ञान ज्ञानदेवाचा. गुह्य ज्ञानोबरायने ज्ञानदेवा सारा चोजाविले. ते ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपातून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ते आमच्या तुमच्या समोर आणलं. एवढे माऊली कृपाळू. विठ्ठल आता याच्यातलं
एवढं महत्वाचं चिंतन आहे. ज्ञानोबरायाने ते ज्ञान लोपत आलेलं गीतेचं गुह्यार्थ आमच्या तुमच्या पुढे आणलं. आणि तेव्हा ज्ञानेश्वर मराठी भाषेचे अलंकार करून ते काय केलं आमच्या तुमच्यापर्यंत आणलं. पण एक ध्यानात घ्या, गीतेवर भाष्य केलं आणि त्याची ज्ञानेश्वरी केली. एक वाक्य घ्या, भगवान विष्णू कृष्ण परमात्म्यानं अर्जुनासाठी गीता सांगितली. त्याचा अधिकारी फक्त अर्जुनच होता. फक्त अर्जुनासाठी एवढं युद्ध होतं, 18 अक्षयणी सैन्य होतं, पण फक्त अर्जुनच हा त्याचा अधिकारी होता. पण ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीचे अधिकारी आम्हा तुम्हाला केले, हे त्याचा विशेष आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा पहा, जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच. चकार वापरतो मी, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण जे ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीला विशेष महत्व आहे. हा, आणि दुसरी गोष्ट, एक जण म्हणे महाराज तुम्ही ज्ञानोबरायाचे वर्णन ज्ञानोबराय तुम्हाला विशेष का आवडतात? ज्ञानोबरायाने रेड हा बोलवलं म्हणून. रेड हा तर बोलवलं, ते करतो मग करतो मान्यता करतो शक्ती आहे. त्यांनी भिंत चालवली म्हणून म्हणलं नाही. मग त्यांनी मेलेला माणूस जिवंत केला म्हणून म्हणलं अजिबात नाही. मग एवढं ज्ञानोबरायाचं वर्णन काय करता? काय ज्ञानोबराय तुमच्या मनाला भावले? म्हणलं ज्ञानोबराय एवढ्या करता भावले, भिंत चालवली म्हणून नव्हे, मेलेला माणूस जिवंत केला म्हणून नव्हे, नव्हे नव्हे, मग कशामुळे भावले? ज्ञानोबरायाला वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा येत होत्या म्हणून ज्ञानोबराय मनाला भावले. 56 भाषे डॉक्टर साहेबांसाठी महाराज म्हणले अरे 56 भाषा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायला होत्या. हे विशेष आहे महाराज. त्याच्या पुढे झाला मग 56 भाषा येत असताना ज्ञानोबरायांनी मराठीचीच का निवड केली? का? हो, माझी मराठाची बोल कौतुके परी अमृता देही पैजा जिंके. हो, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. 56 भाषा जरी येत असल्या तरी ज्ञानोबरायांनी ग्रंथ रचने करता, गीतेवर टीका करण्याकरता फक्त मराठी भाषेची निवड केली. ही मराठी भाषेचा मोठा गौरव आहे. विठ्ठल म्हटले एक दिवस भगवान परमात्म्याच्या दरबारात गेले आणि अर्जुनासाठी त्यांना ब्रह्मरसाचा स्वयंपाक केला. ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे. ज्ञानोबराय म्हटले अर्जुनासाठी ब्रह्मरसाचं पारण होतं, म्हणजे गीतेचं पारण. मी सहज अवसरे पातलो आम्ही, मी सहज तिथं गेलोय. तर जे अर्जुनाला ताट वाढलं तेच ताट देवाने माझ्या पुढे वाढलं. अर्जुन जेवायला लागला, जेवायला लागला. पण ज्ञानोबरायला आमची तुमची आठवण आली म्हणून ज्ञानोबराय आई असल्यामुळे आपल्या मायेच्या पदराखाली ते ताट झाकून आणलं आणि ते ताट आमच्या तुमच्या पुढे ठेवलं. त्या ताटाचं नाव ज्ञानेश्वरी. विठ्ठल त्या ब्रह्मरसाच्या ताटातल्या स्वयंपाकातला एक एक घास म्हणजे ज्ञानेश्वरीतली एक एक गोळी आहे. म्हणून ज्ञानोबराय कृपळे, ज्ञानोबराय उदारे. किती उदारे! ज्ञानोबराय असताना कोणा चतकुर घास मुखात घातला नाही हो. पण आज त्या ज्ञानोबरायच्या नावावर आळंदी ते पंढरपूर लाखो वारकरी जेवतात. हा ज्ञानोबरायचं उदारत्व आहे. विठ्ठल आणि देवही उदारे. संत उदार उदार फरले अनंत भंडार. संत सारखे उदार कोणी नाही. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत,
सेवेसाठी. आता दोन्ही विशेषणासाठी प्रमाण एकाच प्रमाणातून दिलेले. माऊली कृपाळू आहे, माऊली उदार आहे, संत उदार आहे आणि संत कृपाळे उदार. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता पुढे जायचंच काम थोडं, तुम्ही लगेच ब्रेक. माऊली कृपाळू आहे, माऊली उदार आहे आणि नाथराय म्हणतात त्या कृपाळू त्या उदार माऊलीच्या चरणावर नवे नवे तया नमस्कार. मारा म्हणले तया नमस्कार. ज्ञानोबरायला नमस्कार करतात मानणार कोणला पण. जे ज्ञानोबराय कृपळवे, जे ज्ञानोबराय उदारे तया नमस्कार. एकदा नव्हे वारंवार नमस्कार. नमस्काराचे फायदे मारा. नमस्कार कसा करतात देवाला पण म्हणलं झोपून. हात, दोन हात आणि तिसरं मस्तक. हात का जोडावे बरं मला सांगा बरं. देवा पुढे गेल्यावर हात का जोडावे. तो म्हणसाल मग तू काय लागलाय का जोडावे. आपण तुम्ही जोडता ना, मग ज्या क्रिया आपण करतोय किमान त्यातलं ज्ञान तरी आपल्याला असलं पाहिजे ना. का हात जोडतो. देवा लय पापी हाताने केलं म्हणून. त्याचं कारण आहे देवा यानंतर या हाताने वाईट कर्म करणार नाही, या हाताने पाप कर्म करणार नाही म्हणून देवा पुढे हात जोडायचे आणि नतमस्तक का ठेवायचं. याचं कारण आहे हात यानंतर या हाताने वाईट कर्म करणार नाही, वाईट कार्यात या हात आम्ही नेणार नाही, पाप आचरण या हाताने करणार नाही आणि मन बुद्धीसह तुझं अखंड चिंतन करेल म्हणून तया नमस्कार. वारंवार मन बुद्धीसह तुझं अखंड भजन करेल म्हणून नमस्कार करायचा. नमस्कार करण्याचे फायदे. नमस्कारांना बल मिळतं, नमस्काराला पुण्य मिळतं, नमस्कारांना आयुष्य मिळतं, नमस्कारांना महाराज विद्या मिळते. विद्या विनयेन शोभते. आणि विनय म्हणजेच नमस्कार आहे. आणि महाराज वारकरी संप्रदायाला जी नमस्कारात किंमत आहे ती कशातच किंमत नाही. म्हणून मला म्हणले पाया पडे लोका नाही अभिमान का पाया पडे जन. कोणत्या जातीचा वर्ण कोणी असू द्या, कोणत्या वर्णाचा, कोणत्या कालाचा, पण पाया पडे. तिथं वय पाहिला जात नाही, तिथं ज्ञान पाहिलं जात नाही, त्याची जाती कोणती आहे, जात कोणता आहे, काहीच नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान कोणी असू द्या. मला ज्याला पैशाची गुरमी ना, ज्याला मीपणाची गुरमी ना, त्याने आयुष्यात पंढरीपूरच्या सोन्याचा गुरमीची तर ती बाबा पाया पडावंच लागतं. जिथं नतमस्तक व्हावं लागतं. आणि जो नतमस्तक होतो, जो लहानपणा घेतो, तो आयुष्यात सगळ्यात मोठा असतो. चला तुम्ही म्हणाल नमस्काराला बल मिळतं. बल कोणाला मिळालं. भीमरायाला बल नमस्काराला मिळालं. हनुमंतरायाला बल नमस्काराने मिळाले. अखंड रामचरणावर नतमस्तक होते महाराज. चला विद्या मिळते. नमस्काराने विद्या कोणाला मिळाली. एकलव्याला विद्या मिळाली. अरे गुरुला हाकलून लावलं, गुरुचा मातीचा पुतळा तयार केला, अखंड नमस्कार करायचे. जी अर्जुनाला विद्या भेटली नाही ती त्यांना भेटली. चला आयुष्य मिळतो.
आयुष्य कोणाला मिळलं. चला ज्यावेळेस ज्ञानोबराय पैठणवरून आळंदीला चालले, आपेगाव पैठण, पैठण मार्गे ह्याच मार्गे आले आणि ह्या मार्गे येतात नेवशाला गेले आणि नेवशाला सच्चिदानंद बाबाची अंत्ययात्रा निघाली आणि निघाल्यावर त्यांची पत्नीने विचार केला आता जाता सती जायचंय, नतमस्तक व्हावं आणि संतांचं दर्शन घ्यावं, सती जावा. दर्शन घेतलं, माऊलीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. कोणता आशीर्वाद? सौभाग्यवती भव. ती म्हणली महाराज हा आशीर्वाद या जन्मीचा आहे पुढच्या जन्मीचा आहे. म्हणे काय झालं? माझं सौभाग्याची अंत्ययात्रा चालली आणि तुम्ही सौभाग्यवती आशीर्वाद देता. मग ठेवा खाली. खाली ठेवलं आणि काय नाव रे? सच्चिदानंद बाबा. म्हणजे सच्चिदानंद बाबा जे सच्चित आनंद स्वरूप आहे हे कधी मरत नसतं. उठा म्हणल्यावर मेले माणूस जित उठविले. हा कशाचा परिणाम आहे? सच्चिदानंद बाबाच्या पत्नीने माऊलीला नमस्कार केला, त्या नमस्कारातून आशीर्वाद मिळाला. मेलेल्या माणसाला आयुष्य संपलं होतं, मरण म्हणजे आयुष्य संपलं तरी आयुष्य मिळालं. कशाचा परिणाम? तया नमस्कार वारंवार. महाराज त्यांना नमस्कार करावा नव्हे. ते माऊली काय करतात ते कशाचाच विचार करत नाही. अभंगाचं टाळ्या वाजवून गावासाठी. महाराज म्हणले हे संत काय करतात? ज्ञानोबराय न पाहे याती. याती पाहत नाही, जात पाहत नाही, वर्ण पाहत नाही, कालही पाहत नाही. न पाहे याती. याती कुळाचा विचार, त्याचा कुळाचा सुद्धा विचार नाही. हे याती जातीभेद हे आपल्याकडे, पण हे कुठपर्यंत आहे? ज्ञानोबरायकडे जाईपर्यंतच आहे. नाथभाव म्हणले की पाहतच नाही. तुम्ही किती जात भेद वर्ण करणारे असू द्या, पण हे फक्त ज्ञानोबरायपर्यंत जायचं. एकदा ज्ञानोबरायकडे गेले नाही गेले सगळं मावळलं. मला सगळं एक होणार, एकच जाती. कोणती? फक्त वारकरीच. होय होय वारकरी पाहे पाहे रे. चला पुढे चला. नाही पाच संत हे आपल्या ते. चला बाबळीचं झाड, लिंबाचं झाड, बोरीचं झाड आहे की नाही, येड्या बाबळीचं झाड हे पुढं हे वनात हितोपर्यंतच आहे संसाराच्या. आणि ते एकदा तोडून गुरुजीच्या काल्याच्या भंडाऱ्याला जर आणलं तिच्या त्याची राग झाली का एकच जाती म्हणजे राखच. या मंडपात नाही तोपर्यंत जाती, आणि एकदा या मंडपात आलं की ते एकच जाती म्हणजे न पाहे जाती. पण यात पाहत नाही, कुळाचा बी विचार करत नाही.
आपल्याला सोयरी करायची समजा, त्याचा कुळाचा विचार, त्याच्या जातीचा विचार. जिथं जातीचा विचार केला जातो त्याचं नाव संसार, आणि जिथं विचारच केला जात नाही त्याचं नाव फक्त वारकरी संप्रदाय. विठ्ठल शबरी माता कोणत्या समाजाचे देव? भिल्ल समाज. कुळाचा विचार नाही, मी देवाचं नाही सांगत. अरे देव तो विचारच करत नाही, पण संतही कळत नाही. एका वेळेला बोलू का, देवही तुमच्या यातीचा विचार करेल. विष्णू अगदी योग्य मारमले. याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला याता याती धर्म नाही. निर्णय तो असा वेदाना शास्त्रांना पुरावा दिला, बोचरे महाराजांना नाही. ऐक आणि तेच महाराज वेदशास्त्र आमचं हायकोर्ट आहे. हो, आणि हायकोर्टचा निकाल अंतिम असतो. हायकोर्ट हो. चला नाही करत शबरीचा विचार. शबरी मातंग ऋषीकडे गेली आणि मातंग ऋषीने तिला विचारलं, तू भिल्ल आहे म्हणून. सहज एक शब्द वापरला, शबरी इतक्या दिवस सेवा केली, इतक्या दिवस सेवा केली, एक दिवस याच कुट्यामध्ये येऊन तुला देवाचं रामाचं दर्शन होईल. अखंड वाट पाहती. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. चला खूप चिंतन आहे. आठवण पाहायची, गुरुचा आशीर्वाद आहे, गुरुचे शब्द आहे. आणि गुरुच्या शब्दावर ज्याचा विश्वास आहे ना महाराज, त्याच्याच विश्वासाला देव पात्रता देत असतो. वाट पाहिली आणि एक दिवस देव आले आणि आल्याबरोबर तिनं डोळे लावले. डोळे का लावले? गुरुचं आठवण केले. देवा तुम्ही म्हणले ते गुरुदेवा या रस्त्याने देव येईल, आला देव, पण आज त्या देवाला पाहण्यासाठी तुम्ही नाही. एक ध्यानात घ्या, संत विचार करत नाही. तुमचे भाव प्रेम जेव्हा गुरुवर असेल, त्या गुरुला देवाचं दर्शन नाही झालं तरी ते तुम्हाला देवाचं दर्शन करून देतात. नंतर देवाच्या चरणावर नतमस्तक झाल्या, खालून हात ठेवले चरणावर आणि गटाचा डासा रडल्या, घळघळ आणि रडून देवाला सांग, देवा अगोदर म्हणले मी आता तुझे चरण कशाला धुऊ, आणि पाण्याने पाणी प्यायला पंप समोर रांगत रांगत जाते आणि भूक लागली तर फळं खाते. अरे ताट सुद्धा तामण नाही तुझे चरण धुवायला, पात्र नाहीये. देवानं सांगितलं, शबरी माझे चरण धुण्यासाठी पात्राची गरज नाही, पात्रतेची गरज आहे. आणि ती पात्रता तुझ्यात आहे. हे म्हणता क्षणी शबरीने हात पुढे केले, दोन्ही देवानं पाय उचलले आणि दोन अंगठ्या खाली पायाखाली हात लावले, नतमस्तक झाल्या, ढसा ढसा रडल्या. आयला आनंदाचे अश्रू म्हणतात. आनंदाचे अश्रू रडल्या. देवाचे चरण धुवून काढले, डोक्यावरला पदर केस काढले, केसाने देवाचे चरण पुसून काढले. का? फक्त फिल्ल जरी असेल पण गुरुने सांगितलं होतं तू एवढी सेवा केली, या रस्त्याने देव येईल आणि तुला दर्शन देईल. त्यांच्या यातीचा जातीचा कोणाचा विचार केला नाही. बा विठ्ठल विठ्ठला. न पाहे याती कोणाचा विचार, भक्त करुणा करा ज्ञानाबाई. ज्ञानोबाई भक्त आहे हे पहिले ध्यानात. एक विषय मागे एक विषय सुटलं माझ्याकडून. कृपाळ उदार माझा या शब्दाचा अर्थ आहे. नाथ महाराज ज्ञानोबाईला माझा म्हणतात ना, आणि जिथं आपुलकी तिथंच माझं म्हणलं जात आहे. सांगा, शेजाऱ्याचं आपलं पोरग मेल्यावर माणसं रडतात का माझं मेल्यावर रडतात? माझं. तिथं आपुलकी, ती आपुलकी नातरायची ज्ञानोबाईविषयी. आणि ते नातराय म्हणतात भक्त. ज्ञानोबाई कोण आहे? भक्त आहे. म्हणून ज्ञानोबाई स्वतः म्हणले, मी माझी गुढी घेईन आणि आनंदाने त्या पंढरपूरला वारकरी होऊन जाईल. माझी सेवेची आवडी पंढरपुरा गुढी. आणि पंढरपूरला जायचं तर संत म्हणून जाऊ नये, पंढरपूरला जायचं साधू म्हणून जाऊ नये, पंढरपूरला जायचं तर भक्तच म्हणून जावा. विठ्ठल मला म्हणे भक्त करुणा करा ज्ञानाबाई. आता ज्ञानाबाई
ज्ञानाबाई विशेषण लावतात. जगातला पहिला पुरुष हा बाई झालेला. ज्ञानाबाई का? हा, बाई म्हणजे ही साधक अवस्था आहे आणि भक्त म्हणजे आईची अवस्था आहे. हा, जी जन्माला येते ती बाईच असते. याच्यापुढे बोलू का? जिचं लग्न झालं ती बाईच असते, पण बाई आई होत नसते. आणि जी आई होते ती बाई नसते, ती पुढे आईच होत असते. मग ज्ञानोबरायचं लग्न झालं. ज्ञानोबराय स्त्री आहे, स्त्री म्हणजे बाई आहे. आणि बाई असल्यामुळं पण जेव्हा ती आई होते, जिच्या पोटी पुत्र संतती जन्माला येईल तेव्हा ती आई होते. आणि आपणही परमार्थात आहोत, आपणही स्त्री आहोत का? आपण साधक आहोत. साधक ही बाईची स्थिती आहे आणि बाईची स्थिती ही साधकाची स्थिती आहे. आणि साधक ओलांडल्याशिवाय साधकाची दशा असावी उदास. आणि तशी स्त्रीची उषा आहे. साधकाला मर्यादा आहे, बाईला मर्यादा आहे. एखाद्या वट्यावर बसून आपण काही खाऊ शकतो, शेवचिवडा बाई खात्यान का? आपण वट्यावर बसून पाय लांबू शकतो, गप्पा नाही. मर्यादा आहे. जिच्या जीवनात मर्यादा आहे तिला स्त्री म्हटलेलं आहे. आणि महाराज ही अवस्था पूर्ण होईल तेव्हा ती आई होते. आणि अभंगात या चरणात आई व्याख्या लावली. भक्त करू नका ज्ञानाबाई. ज्ञानोबराय बाई आहे आणि ती बाई ज्ञानोबराय आई होतात. आणि आई झाल्याशिवाय भक्ताचं परिपूर्णत्व होत नाही. आणि नव्हे त्या ज्ञानोबरायकडे जाताना तुम्ही महाराज म्हणले कोणत्याही भावनेतून जा, ते तुमची इच्छा पूर्ण करतील. अभंगाचं तिसरं पाही याते संत कुळाचं भलती या भावे शरण जाता. तुम्ही भलत्या भावनेतून जा. कोणत्या भलत्या? भलती या भावे शरण. तुम्ही कोणत्या भावनेतून जा पण संताला शरण जा. हा मंबा आपलं गंगाराम बाप मवाळ अरे म्हैस पायाला गेले, स्वतः देव होऊनच भंडारा डोंगरून परत आले. म्हशीच्या निमताने गेले, हा तर संत होऊन परत आले. भलती या भावी कोणत्या भावनेतून जा शरण जाता भेटी. पहा, एक दिवस संत मीराबाई कडं एक स्त्री कामाला होती आणि भांडे वगैरे घासायची. महाराज भांडे घासताना धुणं भांडं करायची. मीराबाई ही राजाची मुलगी आणि तिचा मुलगा तिला डबा नेऊन द्यायला गेला आईच्या कामानिमित्त राजवाड्यात. त्यानं मीराबाईला पाहिलं. मीराबाईला पाहिल्याबरोबरच मीराबाई मनात भरल्या आणि त्यानं ठरवलं लग्न करीन तर मीराबाई सोबतच करीन. भलं ते या भावी कोणत्या भावनेतून जा. संत आपल्याला संतच करतात. आणि गेला ना पाहिलं, मनात बसल्या. तो म्हणला आई लग्न करीन तर मीराबाई सोबतच करीन. आणि मीराबाई एवढ्या सुंदर होत्या का? अखंड देवाचं भजन होतं महाराज. आणि त्या भजनाचा परिणाम, त्या साधनेचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर उमटून पडला. तेज काही काही स्त्रिया परमार्थाचं तेज हे आपल्या चेहऱ्यावर त्यांच्या उमटत असतं. भक्तीचं तेज, भक्तीची जी भावना आहे ती चेहऱ्यावरती प्रगट होत असते. संताचं तेज का? हा हे चंद्रापेक्षा सूर्यापेक्षा सुद्धा प्रखर असतं. चंद्रापेक्षा सुंदर,
सूर्यापेक्षा तेजस्वी हे त्याचं ब्रह्मचर्याचं, त्यांच्या परमार्थाचं, त्यांच्या भक्तीचे तेज असतं. काही काही मावल्याचं सुद्धा पाहणार असतात का, ते भक्तीचे लक्षण आहे. अंतकरणातली भक्ती ही बाहेर येते, अंतरीचे धावे स्वभाव बाहेर. एवढी भक्ती करायच्या, फक्त श्रीकृष्ण जय कृष्ण एवढी भक्ती. महाराज म्हटल्या मीराबाई अशी झाली, त्या देवाच्या याच्यात मग्न झाली. महाराज ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, एवढी मग्न झाली. आणि महाराज विरोध परमार्थ करणाऱ्या माणसाला विरोध होतो, बाहेरून होत नाही. पहिला विरोध घरातूनच होतो. मीराबाईला पहिला विरोध घरातून झाला आणि बाप म्हणला अगे आपल्या कुळाचा नाश करायला निघाली काय. बाप कहे कुल नाशी रे, आपलं हे काम नाही, आपण मोठ्या घराण्यातले. त्यानं सांगितलं बाबा माझा ईश परमात्मा सर्वस्व आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, तोच परमात्मा. मग तेवढ्यात बापाला बरं वाटलं नाही. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हाशी रे, बघ घुंगरू बांध मीरा. एवढं परमात्म्याच्या ध्यानात मग्न, त्या भक्तीचं तेज चेहऱ्यावर ओतप्रोत वाहत होतं. आणि तेवढ्या त्यांना पाहिलं मी मीराबाईशी लग्न करणार. मीराबाई माझ्याशी लग्न करत नाही, तो पण मी लग्न अन्न पाण्याचा त्याग केला. 1 दिवस 2 दिवस 5 दिवस झाले पोरगा उपाशी आहे. आई म्हणले अरे बाळ ती राजाची मुलगी राजकन्या, आपण निष्कुलातले आहोत, नाही शक्य. पण आईचं मुलावर प्रेम, मुलासाठी आई काही करायला तयार. आई गेली मीराबाईला म्हणली मीराबाई अहो त्यानं असा हट्ट लावलाय. तो म्हणला मीराबाई लग्न करील तरच अन्न पाण्याचं ग्रहण करेल, त्याग केलाय त्यानं. काय म्हणतोय तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. मी आई मी करायला तयार आहे. काय आनंद झाला असेल होते आईला. पण आई एक काम करा, त्याला म्हणा मीराबाई तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. त्यांना एक सांगा फक्त त्याला की 7 दिवस तुला माझी जी कृष्णमूर्ती आहे त्या कृष्णमूर्ती पुढे बसवल्या जाईल आणि 7 दिवस ध्यानी म्हणे त्या कृष्णाचं भजन करावं लागेल. 8व्या दिवशी मी वरमाला घालते, एवढा माझा हात आहे. तुम्ही आई पण ठीक आहे. घरी गेली सांगितलं बाळ मीराबाई लग्नाला तयार आहे. आनंद झाला त्याला. मग फक्त एक आठ आहे काय, 7 दिवस देवापुढे बसून भजन करायचं. उग सोपं, त्याला काय वाटलं ते का मीराबाईकडे गेला पण कामपूर्तीने गेला, मनात काम घेऊन गेला. भलं ते या भावी. मीराबाईने सांगितलं लग्न करणार म्हणे हो. म्हणजे ठीक आहे मी ही लग्न करायला तयार आहे. ही माझी कृष्ण मूर्ती, ह्या मूर्ती समोर बसायचंय आणि अखंड भजन करायचंय. श्रीकृष्ण जय कृष्ण अखंड. त्यानं सांगितलं ठीक आहे. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, आपल्याला जी गोष्ट प्राप्त करायची ना ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी काही सायास लागू द्या आणि ते जर त्याला आट घातली त्या अटीमध्ये काही सांगू द्या, हे काम लोक मन लावूनच करतात का ती हासिल करायची, ती प्राप्त करायची. एवढं ध्यान लावून भजन केलं, 5 दिवस भजन केलं गुरुजी, मनातला विकारच निघून गेला. काम क्रोध लोभ विमानी ठाईची. आणि 6वा दिवस उद्धव बाबा त्याला समाधीच लागली महाराज. भाव अवस्थेला पोहोचला. 8व्या दिवशी मीराबाई उठल्या, वरमाला हातात घेऊन आल्या. त्याला उठवले, उठ. जागा झाला. उठल्याबरोबर मीराबाईच्या चरणात मस्तक झाला आणि हार घेतला. मीराबाई घालणार नाही साहेब, हार घालू नका. त्या हाराचा मी अधिकारी नाही. मग अरे तुला माझ्याशी लग्न करायचंय म्हणून मी करणार होतोय, पण आता लग्नाची गरज नाही. ज्यावेळेस मी तुमच्याकडे आलो लग्न करण्यासाठी आलो, त्याचं कारण आहे येताना माझ्या मनात काम होता, आता मात्र तो काम गेला. आता माझ्या मनात राम आला. आता राम आला, कामाची गरज नाही. आणि राम जिथं येतो तिथं काम राहत नाही, आणि जिथं काम आहे तिथं मनात राम येतच नाही. बा विठ्ठल आता काय करा, तुम्हीच माझ्या गुरु आहात, मला गुरुमंत्र द्या. चरण धरले आणि तो मीराबाईचा शिष्य झाला. संत संताकडे कोणत्या भावनेतून जा. महाराज संत शिष्य करत नाही, संत समाजाला संत बनवतात. एक जण मला परवा भेटला, मी म्हणलं महाराज भेटले जे आली जे आली. अहो तुमची त्या गावात आठवण काढली तू कोण अमुक अमुक माणसं म्हणे. म्हणजे त्याने आठवण काढली, लय वर्णन करीत होत तुमचे ते कीर्तन काढ काय म्हणे. तो आपलं घर आपलंच बघतोय म्हणे. वा तो बघतो पंढरपूरच्या पंधराला राजीनामा दिला काय, थोडं 2 अभंग पार झाले ते आमचे भक्त. संत समाजाला भक्त करत नाही, संत भक्त करतात आपले पदी
बैसविले फलते या भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी सगळ्याचं दुःख आहे. हा गरिबीचं दुःख आहे. दरिद्रीचं दुःख कोणला? जे गरीब आहे त्याला. श्रीमंताला गरिबीचं दुःख नाही. श्रीमंताला गरिबीचं नाही, गरीबाला श्रीमंतीचं दुःख आहे. पण जन्म मरणाचं दुःख प्रत्येक माणसाला आहे. ते जन्म मरणाच्या दुःखातून संत बाजूला करतात. त्यांना संतमतात. न पाहे ते कुळाचा विचार भक्त करुणा करा ज्ञानाबाई. शेवटी विध ज्ञानाबाई झाला आणि ते ज्ञानाबाई आम्हाला काय करतात? आई झाल्यानंतर अभंगाचं शेवटचं ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय, ज्ञानाबाई माझे अनाथाचे शिकाले तुम्ही. टाळे वाजवा सुंदर सर्वांनी. फोटो गोरे पान आले ना, फोटो गोरे पानाचे महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात ज्ञाना माझी अनाथाची माय. ज्ञानोबरायला इथेही बाई शब्द लावला. ज्ञानाबाई ज्ञानोबराय बाई आहे. आणि मला सांगा आई कोण होत असते? जी बाई असते तीच आई होते. पण जी बाई असते ती आई होते आणि आईच बाई होत असते. ज्ञानोबराय बाई आहे. चला ज्ञानोबराय पुरुष, पुरुषाला बाई म्हणलं कसं होत होतं? कोण जगातला पुरुष आहे त्याला बाई म्हणलं जमन? समजा एखाद्याच नाही राधा किसन आणि त्याला म्हणा ए राधाबाई जमन का? शांताबाई जमन गुरुजी? एखाद्या नाव जनार्दन समजा मला सांगतो ना तुम्हाला हो जनाबाई जमन का? पायातली चप्पल नाही निघणार. एखाद्याचं नाव आहे राधाबाई आणि ती म्हणा हो राधा किसन. गल्ली आरबळे हॉस्पिटल मध्ये भरती केल्याशिवाय राहणार नाही जमत. अहो पुरुष कधी बाई होऊ शकत नाही आणि बाई कधी पुरुष. एक या बाई पूर्ण शरीरानं स्त्री आहे. आपण तर एकाला अर्ध्यांगन स्त्री आहोत. अर्ध्यांगन स्त्री अर्ध्यांगन पुरुष आहोत आपण. ते शरीरशास्त्र मला सांगायचं नाही, इथं वेळ संपलेली. पण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. नंतर माय शब्द वापरला का? वापरला अगोदर बाई वापरला. बाईच आई होत असते पण अगोदर
साधक अवस्था निर्माण होते. साधक ही बाईची अवस्था आहे आणि आई ही भक्ताची अवस्था आहे. अगोदर बाई झाल्याशिवाय आई होणार नाही. आणि एक वाक्य बोलू का? हा, बाई न होता एखादी आई झाली तर ती समाजाला मान्य. लग्न न होता 6 मुलं होते. कोणला? कोण म्हणजे शांताबाई? कोणला? कुंती मातेला. एक धर्ममानी एक लग्नाच्या अगोदर होता, पण तो समाजाला मान्य नाही, तो धर्माला मान्य नाही, तो शास्त्राला मान्य नाही. हो, कर्ण त्याचं नाव आहे. तो पांडवात गणल्याच जात नाही. नाही मान्य का? तो बाई होण्याच्या बाई न होता आई झालेली तेव्हा मान्य नाही. ज्ञान हा बाई. बाई पुरुष कधी बाई होणारच नाही आणि बाई कधी पुरुष होणार. समजा एखाद्यानं काय केलं, हे कोणते कोण लग्न व्हायना, झालं तर पोरग व्हायना, झालं ह्या देवाला नवस सायसन झालं, लय दिवसानं पोरग झालं ना. ह्या महिला मंडळाचं एवढं आवडचा विषय असतो. लेकरू असलं घरात मुलालाच मुलगी म्हणतात, मुलीलाच मुलगा म्हणतात. एखाद्याला मुलगा नाही, मुलगीचे, त्याला माझा काना, माझा कृष्ण मुलीला म्हणतात ना. आणि मुलगी असेल काना, मुलाला माझी ती म्हणतात ना. राधा, इंद्रायणी, चंद्रभागा, शांताबाई म्हणतातच. त्याला मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर लहानच मोठं व्हायला लागलं. ते म्हणत त्याला आईला पप्पा आणि पप्पाला आई म्हणून शिकवताना, मम्मीला पप्पा आणि पप्पाला मम्मी, आईला बाबा आणि बाबाला आई म्हणून शिकवलं. मी काय सांगतो, स्त्री कधी बाई पुरुष होणार नाही आणि पुरुष कधी स्त्री होऊ शकत नाही. लहानच मोठं आलं. आता आईला बाबा आणि बाबाला आई शिकवलं. बाबा आले की माझी आमची आई आली, शिकवलं ना. आणि आई आली की बाबा आले, शिकवलं तर शिकलं. एक दिवस पाहुणे आले घरी आणि पाहुणे ते म्हणे, खरे बाबा, हा तुझी आई कुठे गेली? ते बाबा कुठे गेले? विचार. म्हणे बाबा, माझे बाबा. आई सांग कुठे गेली? म्हणे माझी आई न्हाव्याच्या दुकानात दाढी कटिंग करायला गेली. आई कोणाला म्हणत होत? ते पप्पाला ना. पुरुषाचा स्त्री कधी होणार नाही, स्त्रीची पुरुष कधीच होऊ शकत. तर खरे आई, तू जर तुझी पप्पा जर न्हाव्याच्या दुकानात दाढी कटिंग करायला गेले, न्हावे दादाच्या, मग तू हा पप्पा काय करते? म्हणे माझे पप्पा किचन मध्ये स्वयंपाक करतात. आईला पप्पा म्हणत होतं ना, आणि पप्पाला आई कधी मान्य होऊ शकत नाही. ज्ञानोबाई अगोदर आई बाई झाले. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदे तसे. अगोदर बाई झाले आणि नंतर आई झाले. मग आई ठीक आहे, आई झाले, त्यांना अपत्य काय? त्यांना 4 अपत्य सांगितले. हो, 4 अपत्य 4 मुलं. आणि आईचा आवडता लहानाचा असतो का? हा, आईचा आवडता लहान असतो, बापाचा आवडता असू शकतो मोठा. पण मला 4 मुलं झाले. ज्ञानोबरायला 4 मुलं आहे. पहिला जीवनमुक्त, दुसरा साधक, आपलं दुसरा साधक, दुसरा योगी, तिसरा साधक आणि चौथा संसारी. मग 4 मुलांना 4 स्टेट वाटल्या माऊलीने. पहिला जीवनमुक्त मोठा, त्याच्यासाठी अमृत अनुभवलेला. दुसरा योगी, त्याच्यासाठी चांगदेव 65 लिहिली. आणि तिसरा साधक, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी. आणि सगळ्यात लहाना त्याला जवळ घेतले आणि त्याच्यासाठी समाधी संजीवन हरिपाठ हरिग्रंथ माऊलीने आमच्या तुमच्यासाठी लिहिला. आम्ही तुम्ही हरिपाठाच्या अधिकारी. जास्त प्रेम आमच्या तुमच्यावर. बरे चला, लहान याला जवळ केल्याच्यात नवल नाही. त्याच्या डोक्यावर हात फिरवला, त्याच्या गालाचा आला पाला घेतला आणि त्याच्या गालावून हात फिरवला. त्याच्यासाठी माऊलीनं पसायदान दिलं. पसायदान हा माऊलीचा मायेचा पदर आहे आपल्यावर. जे खळांची व्यंकटी तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. माणसाला माणूस पण शिकवलं ते आमच्या पसायदानाने शिकवलं. विठ्ठल हो. चला, म्हणून अभंगाचा भावार्थ थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला. 10:30 झाले. 10:30 आपली वेळ झालेली. मग खऱ्या अर्थानं आजचा अभंग घेण्याचा प्रयत्न केला. माऊलीचा जन्मोत्सव सोहळा आहे आणि 750 वर्ष झाले. जगद्गुरु तुकोबाराला 375 वर्ष झाले. आणि आमच्या श्री संत नामदेव महाराजांना 760 वर्ष झाले. ज्ञानोबराय समाधीला नामदेव महाराज होते. त्यांचा मुलगाही होता. 10 वर्षांना
नामदेव महाराज मोठे ज्ञानावर आहे प्रकार. हो मग आता तिकडे आपल्याला जायचं नाही, विषांतर होईल म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याची समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. सेवेसाठी उपस्थित आमच्या काळीताई आहे, आमच्या मावशी आहे, फिरेताई आहे, सोबदार आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचा पाठिंबा आहे. सगळे गुरुवारी पित्तरवाड माधव बाबा, टाळीवाजा माधव बाबासाठी गोड वारकरी व्यक्तिमत्व आहे. आणि अंकुश मामा आहे, आमचे मामा आहे, लहू मामाई आहे, गुरुजी डॉक्टर साहेब आहे. जिथं डॉक्टर साहेब आणि गुरुजी महाराज तिथं कीर्तनकाराला त्रासच नाही. आपल्या शहरातली काशीरामभाऊ डोळेकर आणि दिगंबर बाकुटेची जोडी म्हणजे तुमची जोडी, शेवटच्या श्वासापर्यंत जोडी खंडली नाही महाराज त्या माणसाची. आणि वारकरी जीवन काय असतं, काकडा आहे का दिगंबर बाकोटी आणि काशीरामभाऊचाच वारकरी चाली आणि ती साथ असते तशी गुरुजी तुमची संगत आहे. तुम्हाला धन्यवाद देतो. सगळे संस्थेतले विद्यार्थी साहेब आहे, आमचे अमोलदादाही उपस्थित आहे, जाधव आमची आदरणीय साहेबाचं नाव सुराशे साहेब आहे, उपस्थित सगळे गुणवान मंडळी आमच्या महाराजांसाठी उद्धव बाबासाठी टाळ्या वाजवतात जोरदार जोरदार. आमचे सगळे मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, आमच्या भगिनी, आमच्या खेळणारताही उपस्थित आहे. सगळे वाघ परिवाराच्या प्रेमापोटी तुम्ही सर्व आलात. सर्वांना नम्र विनंती करतो, जीवनामध्ये फक्त एक काम करा, संगत चांगली करा. संगत संत करले जीवन का सार्थक कचू करले. संगत संताची करा, संताच्या संगतीत गेला ना, अरे लोखंडाचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. आजी सोनियाचा दिवस, वर्ष अमृताचा सोनियाचा दिवस ज्या दिवशी घडेल, कधी म्हणता येईल, ज्या दिवशी तुम्ही परमार्थात येताल, संतांच्या संगतीत जाताल, त्या दिवशी तुमचा दिवस म्हणजे सोन्याचा असेल. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. साहेबांच्या माध्यमातून, आई साहेबांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून शिवेचा योग आला. खऱ्या अर्थाने मी चिंतनच नव्हतं होईल तरी सुद्धा म्हणजे 3 वर्षापूर्वी कार्तिकेला हा भंग घेतला होता आणि सहज आठवला म्हणून चिंतन माऊलीचं करण्याचा प्रयत्न केला. काल आपल्याकडून माऊलीची सेवा घडली नाही, काल नाही घडली, तर आज आपण माऊलीची सेवा करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर